चला, त्या हडळीला घालवायच्या कामाची सुरुवात तर फर्स्ट क्लास झाली। बाबा बंगाली भेटला, बरं वाटलं मला। आजचा दिवस फार आनंदाचा आहे। आता गोडबोलेबाई आणि माझ्या मते कोणी येणार नाही। हा दिवस साजरा करायला हवा। हा आनंद साजरा करायला पाणीपुरी सारखी दुसरी गोष्ट नाही। सगळे पैसे बाबा बंगालीला दिले। 20 रुपये, एक प्लेट पाणीपुरी तरी खाता येईल। आज सगळं माझ्या बाजूनी घडतंय, काहीतरी शुभ घडणार नक्की। तेव्हा नमस्ते भैया। नमस्ते। पानीपुरी कैसा है? अच्छा है। नहीं नहीं, अच्छा है वो मालूम है। कितने का है? 20 रुपया प्लेट साहब। 20 रुपया म्हणजे एक प्लेट आरामात। हाँ, एक प्लेट पानीपुरी। वो क्या है, हमको पानीपुरी बहुत अच्छा लगता है, पर हमारा वही नहीं है ना। वो क्या है मालूम है, हमको सिर्फ ना 50 रुपया देता है दिन का। तो 50 रुपये में क्या है, पानीपुरी नहीं आता रू। अच्छा पानीपुरी, थैंक यू। तुम्ही इथे काय करता है? का म्हणजे? तू मला काय म्हणाला होतास? तू घरापाशी जाऊन थांब, मी येतो, आणि गायब झालास। मोहन, किती वाट बघितली अरे मी तुझी। रात्र झाली आता, म्हणून आले। कुठे गेला होतास? मी जरा माझ्या कामासाठी गेलो होतो बाहेर। काय महत्त्वाचं काम होतं? मोहन, मला नाही आवडत तुमचे हे शहर। किती आवाज आहेत बघ ना इथे, आणि गर्दी पण आहे खूप। मला ना माझा वाडाच आवडायचा। आपल्याला एकांत मिळाला असता तिथे, छान वाटतं माहितीये तिथे। मग जा ना तुम्ही तुमच्या वाड्यात परत। तुम्ही शहरात राहूच नका, शहरात खूप गडबड असते। ऐका माझं। असं कसं? आता जे नवऱ्याचं घर तेच माझं घर, हो की नाही? हो का? काय खातोस तू? पाणीपुरी आहे। म्हणजे म्हणजे काय माहिती का, ही असते ना, ही दिसते ती पुरी, आणि पुरीच्या आतमध्ये ना ते असे वाटाणे घालतात, आणि गोड पाणी घालतात, आणि तिखट पाणी घालतात। पाणीपुरी सारखी स्वादिष्ट गोष्ट जगात नसेल। मला पण हवी आहे। एखादी खा। छान आहे, अजून हवी आहे। अजून 6तली 1 गेली क्या? अजून भैया, एखादी पानीपुरी है क्या? और बाबू, गाड़ी पूरा खाली कर दिया, सब खत्म कर दिया। हो ना? सब मिला के 4000 हो गया। देखो 4000 कैसा हो गया? हमने तो कुछ खाया ही नहीं। तो क्या हमने खाया? नहीं, मैंने नहीं खाया, ये हडल ने खाया। कौन हड़ल? ये हडल इधर है ना। इधर है। अरे तुम लोग में क्या बोलता है हडल को? चुड़ैलवा। अभी पैसा देने का वक्त आया तो चुड़ैलवा का नाम ले रहे हो क्या? नहीं, चुड़ैलवा का नाम नहीं ले रहा हूँ। देखो 20 रुपया है, वो दे रहा हूँ तुमको। रुको, अभी दिखाता हूँ। अरे घाबरला मला। अहो काय केलं तुम्ही? हे काय चुकलं त्याचं सांगा। आपण पाणीपुरी खाल्ली ना, मग त्याचे पैसे आपण द्यायलाच हवे। तो काय चुकीचं बोलला? पण तो तुझ्यावर का चिडला? अहो आपण पाणीपुरी खाल्ली की नाही, आणि त्याला तुम्ही दिसत नव्हतात, त्यामुळे त्याला वाटलं मी पाणीपुरी खाल्ली, आणि मी त्याला पैसे नाही देऊ शकलो। मग तो चिडणारच ना माझ्यावर। तुम्ही काही करून त्याचे 4000 रुपये त्याला द्या। मग तुम्हाला माझी शपथ आहे। ठीक आहे। अरे किती झाले तुझे? 4000 ना? हे घे, आणि वेळेत येत जा नीट।
अहो पण त्याला शुद्धीवर आण ना. त्याला कळणार कसं की आपल्याला 4,000 रुपये मिळाले. मोहन, आपण जाऊया, तो येईल शुद्धीवर. हो, चल. भागो 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 मोहन प्यारे. वा मस्त. तुमच्या केसांचं टेक्स्चर पण मस्त आहे. हो ना. वहिनी, अहो तुमच्या त्या नॉर्मल ब्युटी टेक्निक्स ना त्याचा काहीच उपयोग होत नाही आता. म्हणजे अहो म्हणजे काय, माझा नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही. मला तर असं वाटायला लागलंय की त्याचा माझ्यात आता काही इंटरेस्ट उरला नाहीये. काहीतरीच काय हो बोलता तुम्ही. वहिनी मी खरं सांगते. वहिनी तुम्ही काहीतरी करा ना. मला माझा नवरा परत हवाय. तुम्ही काहीतरी करू शकता. हो काहीतरीच काय बोलताय, मी काय करणार. अहो म्हणजे तुम्ही मला इतकं सुंदर बनवा की माझा नवरा मला बघतच राहायला पाहिजे. मुळात सौंदर्यच नसेल तर मी तरी काय करणार. पण हीच संधी आहे. बघू तरी किती गोळात येते ती बाया. वहिनी अहो कसला विचार करताय. नाही नाही तुम्ही काहीच काळजी करू नका हो. तुम्हाला मी इतकं सुंदर बनवेन ना, या वयात सुद्धा तुमचाच नवरा काय बाकीच्यांचे नवरे सुद्धा तुमच्याकडे वळून वळून बघायला लागतील. ओ ह्या वयात काय, माझं काही इतकं वय झालंय का. बाईचा जन्म म्हणजे कष्ट आणि व्यथा यांनी भरलेलाच. आता बघाच ना, तुमचा नवरा तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि आमचा नवरा कशातच लक्ष देत नाही. हा असा ढिम्म बसलेला असतो नुसता. आणि आमचा तो धीर, त्याचं तर वेगळंच प्रकरण. सकाळपासून गायब आहे. अगं बाई, त्याच्या इतका ना बावळट मुलगा मी या जगात बघितलेला नाही. हे असं आहे, माझ्यावर किती ताण येत असेल तुम्ही बघताय ना. म्हणजे हे घर सांभाळा, पार्लर सांभाळा, काही विचारू नका. किती राबता हो तुम्ही. मग अहो जरा त्याला फोन करून विचारा कुठे गेलाय. घरदार सोडलं की काय त्याने. काय चाललंय तुझं इथे? एका माइंड ब्लोईंग स्कीम वर माझं काम चाललंय. कसली फडतूस कामं सांगतेस मला. कसले डोंबल्याची स्कीम. कित्येक वर्ष मी तुमचं हेच ऐकते. हे असं आहे. आणि हे उंडक्या इकडे ये. आवाज गाणी ऐकायला पाहिजे. हे काढ आधी. ऐक काय काय त्या काकाला फोन करून विचार कुठे गेलाय तो. करतो शांत. थँक यू. हे असं आहे, कोणी कोणी म्हणून माझ्याकडे लक्ष देत नाही. बरं वहिनी, माझं झालंय का. हो झालं. थांबा हा. किती पैसे झाले. म्हणजे 500 रुपये झाले. हे माझ्या मिस्टी, हे माझी सॉफ्टी. काय गो मन्नी, काय केलं तू आज पूर्ण दिवस. हा आज कुणाला त्रास नाही ना दिला दिवसभर. बाजूच्या काकू मला सांगत होत्या आज तुमची मिस्टी अगदी म्याव म्याव करत होती. हा ग माझी सॉफ्टी. काय ग, तुला माझी आठवण येत होती. हो मला उशीर झाला ना आज. सॉरी हा पिल्लू. तुला माहिती आहे ना आपल्या क्लासची मी हेड आहे. कुणाला काय हवंय काय नकोय हे सगळं मलाच बघावं लागतं. कुणाला जर काही त्रास झाला, काही प्रॉब्लेम झाला तर मलाच. हे मिष्टी, हे सॉफ्टी. पिल्लू तुला माहिती आहे का आज काय झालं क्लासमध्ये. काहीतरी विचित्रच प्रकार घडला. अष्टपुत्र आहेत ना मिष्टी, आज त्यांनी कहरच केला. पुन्हा जर का मला नडलास तर रोज असाच रडवे. लक्षात ठेवायचं. मी घरी चाललोय. तिथे थांबायची इच्छा नाही मला. काय ऍक्शन घ्यायची घ्या. आय डोंट केअर. मला ना काहीतरी गडबड वाटते ग. मी अष्टपुत्रेंना पहिल्यांदा चिडलेलं बघितलं. त्यांना नक्कीच काहीतरी होत असणार. त्याशिवाय माणूस इतक्या टोकाचा वागू शकणार नाही. तुला माहितीये का आम्ही त्या वाड्यावरून आलो ना त्यानंतर ना ते असेच काहीतरी विचित्र वागतायत, विचित्र बरळतायत. मला वाटतं त्यांची तब्येत बरी नाहीये ग. विचारपूस करावी का मी. मला खरंच त्यांची काळजी वाटते. हा
करू का त्यांना मेसेज? करतेच. वेळ आली. ये मोटा भाई, हाँ भाभी, तुम्हारा बहुत नाटक हो गया है, अभी बहुत हो गया है. हसमुख भाई, क्या क्या हो गया? म्हणजे काय झालं काय? काय झाला? हाँ? હવે આ માથા પરથી 6 ફૂટ પાણી ઉપર ચાલ્યું ગયું છે. हाँ? अरे तुम ये आंखें निकाल के क्या देखते हो? हैं? और मेरा 6 महीने का भाड़ा किधर है मेरा 6 महीने का भाड़ा? तुम्ही बसा ना, बसा ना बेन, बेन बसो नाही. हम यहाँ बैठने नहीं आए. हाँ? फाइनल बोलने आए, फाइनल. तुम्ही बोलो ना, सांगा ना. मोहनचा पगार झाल्यानंतर देतो म्हणून. मैं पण सोय. अरे मुद्दा ની વાત કરો ને. तू चुप रहे ने. હું બોલું છું ને, प्रॉपर डील करू છું ને. चुप. मोठा भाई. अरे हसमुख शेठ, अरे चिडताय कशाला? इतकी वर्ष ओळखतो आपण एकमेकांना. हो, आपलं घर फक्त नावाला वेगवेगळं आहे. नाहीतर हे घर तुमचंच आहे, तुमचं घरही आमचंच आहे. हा? अच्छा, आमचा घर आमचा. हाँ? और ये घर पण आमचा. तुम लोग फोकट में यहाँ पे रहते हो. और एक बात मैं स्पष्ट बोलना चाहता हूँ है, मेरा भाड़ा दो, वरना ये घर अभी के अभी खाली करो. आउट. तुम और तुम्हारा सामान आउट आउट. अहो हसमुख भाई, असं कसं म्हणता तुम्ही? आम्ही देतो ना तुमचे पैसे. आम्ही कुठे जाणार आहोत? समजून घ्या ना आम्हाला. म्हणजे पैसे आले की आम्ही लगेच देणार ना तुमचे पैसे. हा, हसमुख शेठ, हो मी पण पैशाचाच विचार करतो. हे बघा, हे नव्या स्कीम वर माझं काम चाललं. ती एकदा क्लिक झाली ना की मग मागच्या 6 महिन्याचं काय, पुढच्या 6 महिन्याचं भाडं सुद्धा ऍडव्हान्स मध्ये देऊन टाकू तुम्हाला. हा, चुप. पिछले 17 साल से सुनते आया हूं मैं, ये सब नहीं चलेगा. आता मी बोलतो ते करा, नाहीतर आमच्याकडे एक रस्ता छे. तू बीच में मत बोल. अरे 1 મિનિટ ને, હું વાત કરું છું ને. બેન, મારી દીકરી તોરલ, उसकी तो कोई चिंता ही नहीं करता. હવે आम्ही जसे सांगणार, तुम्ही जर तसे केले ना, तर तुमचे सगळे प्रॉब्लेम ना असे दूर होणार है ना? बराबर. हाँ बराबर. देखो मोटा भाई, मैं घर मालक नंतर, हाँ, उससे पहले मैं एक बेटी का बाप हूं. और आपको पता है, उसकी खुशी के लिए ये सब करना पड़ता है मुझे. तुम्ही काय बोलताय काही कळत नाही हो. हसमुख शेठ, काय ते स्पष्ट करून सांगा ना. हा, काय बोलू? फर्स्ट मिनिट, थांबा. मजा सांग, तू जुगार खेळतो? नाही ना. मी खेलतो 3 पत्ती, और उसमें 3 एक्के आए ना, मी विनर. बराबर. अभी मेरे पास तेरे लिए 3 एक्के है. पहला एक्का, तुझे जिंदगी भर भाड़ा देना नहीं पड़ेगा. दूसरा, ये घर भी खाली करके जाना नहीं पड़ेगा. और तीसरा एक्का, तुझ्या भाऊची शादी पण होणार. हाँ? अरे, ही 3 पत्ती स्कीम सॉलिड आहे शेठ. म्हणजे हे सगळं खरं होऊ शकतं. तुम्ही चेष्टा तर करत नाही ना आमची? भाभी
गुजराती माणस तू सीरियसली भी मस्करी नहीं करता। फक्त फक्त आपके ये 3 एक्के के लिए आपके भाव की शादी मेरी बेटी से करवा दो। एक मिनिट, नाही नाही नाही, हे शक्य नाही। काही काय नाहीतर काय म्हणजे असं अचानक तोरलशी लग्न म्हणजे आम्हाला मोहनला विचारावं लागेल ना। नाही सेठजी, म्हणजे आम्ही कसं एकदम બેન મારી દીકરી તોરલ સર્વગુણ સંપન્ન છે, सुंदर છે। अरे ती जे घरात जाणार ना ते घराला ती स्वर्ग बनवणार है ने, खरंच। बरोबर आहे। तुमचं खरं आहे, पण आम्ही कसा निर्णय घेणार ना। तुम्हें ये घर चाहिए या घर के साथ बहू भी चाहिए? हाँ बोलो 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 बोलो। नाही सेठजी, पण आम्हाला थोडा वेळ द्या। नाही म्हणजे आम्ही मोहनशी बोलतो आणि मग ठरवतो। मोहन को क्या पूछना? हाँ वो तुमकी मर्जी के बाहर जाणार नहीं ना? हाँ जाणार नहीं ना? पण हाँ तुम्ही लोग ते मोहनशी बोला आणि नंतर आम्हाला कळवा। हा ठीक है, चलो। जय माता जी। हाँ? जय माताजी। मग बेन विचार करतो। हा हा काय फालतूपण आहे? हा भाडं नाही दिलं म्हणून डायरेक्ट लग्न? अरे ही कुठली मांडवली आहे? तू गप्प बस रे। त्यांच्या बोलण्यामध्ये ना दम आहे, विचार करायला हरकत नाही, आपले सगळे प्रश्न सुटतील। हो, मुख्य म्हणजे राहायचा प्रश्न सुटेल, पुढे कसली ददात नाही, फक्त मोहन तयार व्हायला हवा। हो बाबा, तुम्ही का सिरियस होता एवढे? तू एक शब्दही बोलू नकोस। गाडी पळवून मेला, गाडीची अक्कल नाहीये तुला। ते तसल्या मगाच्या पुऱ्या अजून कुठे मिळतील रे? अहो किती खाल्ल्यात पुऱ्या तुम्ही, आता कशाला पुऱ्या खाताय? पण मला हवंय। कोणाचा मेसेज आता? गोडबोले बाईचा मेसेज आलाय। आर यू ऑल राईट? गोडबोले बाईंना खरंच माझी काळजी वाटते। मोहन, एवढा का खुश आहेस तू? आणि हे कसलं यंत्र आहे? हे यंत्र, या यंत्रात ना आपण ना दूर असलेल्या माणसाशी बोलू शकतो। हो हो, म्हणजे तू जेव्हा गडीवर आला होतास तेव्हा तू याच्यावरून कुणाशी तरी बोलत होता? याच्यावरून कुणाशी तरी बोलू। हे पण कसं? कसं म्हणजे कसं सांगू? हा हे बघा, आता हा एक नंबर आहे। काय आहे? आकडे आकडे। हा हा आकडा आपण आपल्या फोनवर फिरवायचा, म्हणजे आपल्या फोनवर जेव्हा नंबर येतात ना, आकडे येतात ना, तो फिरवायचा। मग आपल्याला ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला कळतं की आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे, मग तो असं करतो, असं। हा आणि मग त्याच्याशी बोलायचं असं फोन कानाशी धरून। याला मोबाईल म्हणतात, मोबाईल। मोबाईल 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 तेच। आज ना आज गोडबोले बाईंनी आपणून मला मेसेज केलाय। हा नक्कीच शुभ संकेत आहे। इथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात होणार। त्यांना सांगूया, बरं वाटतंय आता मला। त्यांची माझ्याबद्दलची काळजी तरी मिटेल। बाबा दिगंबर म्हणतात, स्त्रीच्या हाकेला त्वरित हो, घातक ठरते मैत्रीत हो, जरा तंगवावे तिला तरच भाव वाढेल ना। नको नको, असंच टाईप करूया, नॉट ऑल राईट। उद्या भेटून बोलूया का? उद्याच मी गोडबोलेबाईंना भेटून आजच्या प्रकाराबद्दल माफी मागतो आणि मनातलं सगळं खरं सांगतो। अजून रिप्लाय नाही आला। येईल येईल, मेसेज पाठवलाय, रिप्लाय पण करतील। मोहन, कसला विचार करतोय? आज मी खूप खुश आहे। हो, माझं लग्न होणार आहे। ते तर होणारच माझ्याशी।